नमस्कार, प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. तर आज आपण आलो होतो सिद्धेश्वराच्या या पावन नगरीमध्ये इथे आलो आहोत आणि तसेच आज आपलं पॉडकास्ट आहे. तर अशा एका इंटरेस्टिंग व्यक्तीला आपण भेटणार आहोत की ज्यांच्या कार्यकिर्दी आहेत या समाजाला त्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून दाखवलेलं आहे आणि त्यांची कार्यकिर्द ही नामांकित आहे. अशा एका व्यक्तीला आपण आज भेटणार आहोत. तर आज आपण पाहूया, त्या व्यक्तींकडे जाऊयात. मंजिलों को हासिल करने के लिए पंछी उड़ान भरता है. मंजिलों को हासिल करने के लिए पंछी उड़ान भरता है और हर एक खामोश आदमी उसकी एक बुलंद आवाज़ होती है. तसाच आज आपल्या एका आपण व्यक्तींना भेटणार आहोत. आज त्यांचा आपण पॉडकास्ट करणार आहोत. तर आपल्या सोलापूरचे माजी नायक तहसीलदार मिरजकर साहेब यांच्याशी आपण संवाद करणार आहोत. त्यांच्या या समाजसेवेच्या या जो प्रशासनाचा यांचा जो पद होतं यांचं, तर यामध्ये त्यांना किती कारकीर्द करावी लागली आणि त्यांचं काय वाटचाल होती याविषयी आपण इथे त्यांच्याकडनं सविस्तर जाणून घेणार आहोत. सर, तुम्ही एवढं सेवा केला, जनसेवा केलेल्या आहात या प्रशासकीय कार्यालयामध्ये आणि खूप तुमची सर्व्हिस झालेली आहेत. आता सर रिटायर आहेत आणि या सर्व तुमच्या या जी वाटचाल होती याचा अनुभव कसा होता आणि जेव्हा तुमचं काम लागलं तेव्हापासून ते रिटायरमेंटपर्यंत किती वर्ष सर्व्हिस झाली आणि काय काय तुमचे अनुभव होते हे आमच्या प्रेक्षकांना जरा तुम्ही सांगावं. जवळजवळ मी 29 वर्ष सर्व्हिस केली. 19 रिटायर झालो. मग स्टार्टिंगला मी शाळेत असताना मला गाण्याची आवड होती. मग मी स्नेहसंमेलनला गाणं म्हणायचो. तिथून मग मला आवड निघाली. मग परत नोकरी लागलो. नोकरीसुद्धा जमीन 7/12 वगैरे शेतकरी येतात, त्यांची जमिनीवर घ्यायचं असतं. मग त्यांचं जमीन घेतल्यानंतर त्यांच्या पुढची कारवाईचे 7/12 मिळाले, पण माझ्या हातून ते काम व्यवस्थित केलं आहे. तर सरांनी सांगितलं की लहानपणापासून सराला ही सिंगिंगची आवड होती आणि तसेच त्यांनी 7/12 उतारा वगैरे तहसील कार्यालयामध्ये जे कार्य असतात ते चोखपणे पार पाडलेले आहेत. सरांना आपण हे विचारूया की किती वर्ष सरांची सर्व्हिस झाली आणि त्यांचे एम काय होते, उद्दिष्ट काय होते या सर्व्हिसमध्ये आणि अनुभव कसा आहे या विषयावर आपण सरांना विचारणार आहोत. सर, काय मत आहे तुमचं? नाही, जवळजवळ मी 19 वर्ष सर्व्हिस केली आणि माझं एकच हे होतं की समोरचा माणूस सामान्य माणूस येतो ना, त्याचं फक्त काम करायचं प्रामाणिकपणे, एवढंच माझा उद्देश होतं. बाकीचं काय उद्देश नव्हतं. तर प्रामाणिकपणे सरांनी काम करायचा हा उद्देश त्यांनी बाळगला होता आणि सरांचा आता आपण सिंगिंग क्षेत्रात पाहतो, सरांचा स्वभाव हा खूप चांगला आहे. सर्वांशी प्रेमळ पद्धतीने राहतात आणि एक तहसील कार्यालयात काम केलेला जबाबदार नागरिक कसा असतो तशा प्रकारे सरांचं कार्य आहे. आता सरांनी या सिंगिंग क्षेत्रामध्ये खूप काही गाणे गायलेले आहेत. खूप मोठमोठे त्यांनी फंक्शन अटेंड केलेले आहेत. तसेच आपला सोलापूर चॅनल असू द्यात, सोलापूरचे लोकल चॅनल असू द्यात, बाकीचे असे त्यांनी प्रोग्राम करत गेलेले आहेत. तर त्या प्रोग्रामची त्यांची वाटचाल कशी होती तर त्याविषयी आपण सरांना विचारणार आहोत. सर, आपली वाटचाल कशी होती? वाटचाल छान होती, कारण मला सिंगिंग असल्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी जे कोराओके स्पर्धेत भाग घ्यायचा. प्रत्येक ठिकाणी म्हणजे बरेचसे म्हणजे हे प्रमाणपत्र मिळाले आणि मला सिंगिंगची फार आवड आहे आणि मी स्वतः स्टार मेकरवर अजूनसुद्धा गाणे म्हणतो आहे. तर सर, स्टार मेकरवर अजूनसुद्धा गाणे म्हणतात आणि दुसरी गोष्ट प्रथमतः तुम्ही तर सोलापुरात प्रथमतः म्हणजे जेव्हा सिंगिंग क्षेत्रात उतरलो तेव्हा कोणतं पहिलं गाणं गायलं होतं आणि कोणासोबत काय अनुभव होता ते जरा सांगा. तुम्ही चॅनलवर गात होतात पहिले, आम्हाला माहिती आहे, आम्ही प्रेक्षकांनी देखील पाहिलं आहे, ओळखत असतील काही प्रेक्षक, तर त्यांचा अनुभव आपण पाहूयात. काय होतं सर पहिलं? अनुभव चांगला होता. मला जनरली मोहम्मद रफीचं गाणे मला आवडायचे आणि मोहम्मद गाणे मी सतत म्हणायचो. तर मोहम्मद रफीचे त्यांना गाणे आवडतात. तर सर, आपल्या प्रेक्षकांसाठी आपल्या आवडीचे जरा गाणे आणि हिरो कोण आहेत, आपल्या आवडीचे कलाकार कोण आहेत याविषयी जरा माहिती द्या. माझा आवडीचा हिरो संजीव कुमार होतं आणि जुन्या यामध्ये आणि नवीन यामध्ये आमिर खान आवडायचा. आणि आवडतं गाणं कोणतं सरांचं? जो तुमको वो पसंद हे गाणं.
जो तुमको वो पसंद हे सरांचे गाणे आवडीचे आहेत, छंद आहे. याच्यातून आपल्याला एवढं कळतं की सरांना अनेक छंद आहेत. जसं त्यांनी सेवा देखील दिलेली आहे आपल्या लोकांसाठी वगैरे काम कार्यरत आहेत, पण त्यांना छंद त्यांनी जोपासले. गायनाचा छंद असो, कुठल्याही क्षेत्रात हसतमुख नेहमी असणारे म्हणताना मिरजकर सर हे म्हणून उदाहरण आपण पाहिलं जातं. पण आपण या वाटचालीमध्ये चालताना सर अनेक सिंगिंगमध्ये काही लोक असतात की आपल्याला म्हणजे कसं असतं की चॅनलवर काम करतो हे करतो असं ही गोष्टी असतात. तर यामध्ये इतर लोकांना गायक हे युवक आहेत त्यांना काय संदेश द्याल? सर्व गायकांनी मेहनतीने काम केलं ना, त्यांचं गाणं वगैरे व्यवस्थित होतं आणि ते पुढे जाऊ शकतो. आज बरेचसे आपल्या कोराक सिंगर इवन दो तुम्हीसुद्धा गाणे गाता, तर त्यामुळे तुम्ही आजमध्ये तुम्ही पुढे नक्की गाजणार आहे. तर सरांना विचारू द्या. सर म्हणले मी पण गाणे गाते कारण मला गायनाची आवड आहे. तसेच सरांसोबतही काही मी गाणे गायलेले आहेत. सरांनी खूप असे मोठे मोठे इव्हेंटमध्ये आम्ही गायलेलो आहेत, सोबत काम केलेलं आहे, 1-2 वर्ष सोबत आहोत. तर या सर्व वाटचालीमध्ये सर हे एवढे गाणे गायलेत, तर त्याच्यातलं एक गाणं आमच्या प्रेक्षकांसाठी होऊन जाऊ देते. तर 2 लाईन. जो तुमको वो पसंद वही बात करेंगे, तुम दिल को अगर रात कहो रात कहेंगे, जो तुमको वो पसंद वही बात करेंगे. वा वा, काय मस्त आहेत. जो तुमको वो पसंद वही बात करेंगे ह्या गाण्यातून खूप चांगला संदेश आणि खूप रसिकप्रिय, गायकांना खूप असा रसिकप्रिय हा आवाज आहे. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आत्ता गायलं. तर सर युवकांना आजकालच्या पिढीमध्ये स्पर्धा परीक्षा आलेल्या आहेत मोठमोठ्या, आणि तसेच खूप पुढं जाण्याचे आणि खूप याच्यामध्ये कॉम्पिटिशन लागलेलं आहे. तर या युवकांना त्यांच्या करिअरबद्दल आणि युवकांना पुढं जाण्यासाठी काय सांगाल तुम्ही? युवकांनी नेहमी सतत अभ्यास करायला पाहिजे, कारण आज नव्हतं त्यांना यश मिळणारच आहे. मुलं त्या कॉपीच्या मागं न येता फक्त अभ्यास आणि मेहनत केली ना, आज बरेचसे लोक MPSC UPSC झालेले आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे सरळ जर प्रामाणिकपणे अभ्यास केला तर यश नक्कीच मिळतं. तर सरांनी आपल्या युवकांसाठी संदेश दिलेला आहे की आपण प्रामाणिकपणे जर प्रयत्न करत राहिले, कुठलीही काही कॉपी न करता वगैरे चिटिंग न करता तुम्ही प्रयत्न करत राहिले तर यश तुम्हाला डेफिनेटली तुमच्या हातात आहे असं त्यांनी सांगितले आहे. तर आता सरकारी सेवांकडे येऊ द्या. सर सरकारी सेवा आहेत, तर या सरकारी सेवेमध्ये आता तुम्ही तर कार्यरत होता या सर्व सरकारी क्षेत्रात, तर तिथले कार्य कसं चालते हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तिथला अनुभव आहेत. तर सरकारी लोकांना काय सांगाल? आणि आजकाल भ्रष्टाचार देखील खूप वाढलेला आहे सर. या सोलापूर म्हणेल तर आज अवघ्या महाराष्ट्रामध्ये भारताभर वाढलेला आहे. तर तुम्ही ते जे अधिकारी असतात त्यांना काय संदेश द्याल? काही नाही, अधिकारी लोकांनी व्यवस्थित काम केलं ना आणि कुणाची पैशाची अपेक्षा नाही केलं तर काम व्यवस्थित होतं आणि त्या प्रत्येक सामान्य माणसाला न्याय मिळतो. सामान्य माणसांना न्याय द्या आणि तसेच तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये जनतेची सेवा करा. तुमचं जे तुम्हाला ज्या पदावर बसवलेलं आहे ते पदाचा योग्य वापर करून आज जनतेची सेवा करा असा सरांनी संदेश दिला आहे. तर सर जाता जाता तुम्ही जनतेला पूर्ण या सोलापूर जिल्ह्याला, आज आपण सिद्धेश्वराच्या या पावनभूमीमध्ये बसलेलो आहेत, सरांची या निसर्गरम्य अशा वातावरणात आपली सरांची मुलाखत चालू आहे. तर या सर्व सोलापूरच्या जनतेला आणि सर्व या युवकांना वगैरे या सोलापूरच्या काय तुम्ही पिढीला एक आव्हान द्याल जेणेकरून पिढी ही पुढे गेली पाहिजे आणि जनतेलाच काहीतरी संदेश मिळाला पाहिजे? सध्या कसं आहे माहिती आहे का, सध्या स्पर्धेचं युग आहे, त्यामुळे स्पर्धा आहे, त्यामुळे व्यवस्थित सगळ्यांनी हे करायला पाहिजे आणि गुण्यागोविंदा राहायला पाहिजे. भ्रष्टाचार न करता काम केलं तर बरंचसं काही साध्य होऊ शकतं. तर भ्रष्टाचार न करता बरंचसं काही साध्य करा असं त्यांनी बोललेलं आहे. तर युवकांना देखील त्यांनी चांगला संदेश दिलेला आहे. तसेच सर या सोलापुरामध्ये अनेक युवक हे खूप सुशिक्षित आहेत, चांगले शिकलेले आहेत आणि खूप हे आहेत, पण इथे जॉब नाही आहेत त्यांना. काही जनतेला चांगल्या पद्धतीने त्यांना सपोर्ट मिळत नाही, IT कंपनी नाही आहेत, रस्त्याचे जरा कामं नाही आहेत, काय नाही आहेत. तर याविषयी काय बोलाल आणि काय प्रशासनाला पण सांगाल आणि युवकांना पण काय सांगाल? कसं आहे, त्याला असं IT क्षेत्राचं जसं पुण्याला आहे ना, तसं आपल्या सोलापुरात मोठे मोठे उद्योगधंदे यायला पाहिजे, मोठे मोठे कंपन्याकडे यायला पाहिजे, तरच मग आपण त्या
पुण्याशी आपण स्पर्धा करू शकतो आणि आपले जे युवक पुण्यात आहे ना ते पुणे जायचं कमी होईल आणि आपलं वर्धा होडगी आपल्या होडीगावाला ते IT क्षेत्र होणार आहे. तर बरंचसं काही आपलं तरुणाला न्याय मिळेल, तरुणाला नोकरी मिळेल. तर प्रशासनाला याबाबत ही IT कंपनी आणण्याबाबत हे बाकीचे जे सोयी सुविधा देण्याबाबत तुम्ही काय सांगाल? म्हणजे आता तुम्ही एवढं मिळावं हे म्हणता, पण हे खरं मिळेल हे असं आहे म्हणजे गृहीत आहे, आता आपण गृहीतच धरू, पण या बाबतीत त्यांना काय सांगाल? काय करावं वेळेच्या वेळी? नाही, वेळेच्या वेळी सरकारने त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे, त्यांना योग्य त्यांना समजून सांगायला पाहिजे की बाबा एवढं बेकारी आहे, तर बेकारी करण्यासाठी जितक्या लवकर आपल्या स्वरूपात मोठे उद्योग देतील तेव्हा आपल्या सर्व यंगपणाला नोकरी 100% मिळणार. म्हणजे त्यांनी पण विश्वास व्यक्त केले आहे की सरांनी की काहीतरी प्रशासन निर्णय घेईल, काहीतरी या पावनभूमीचं ग्रामदैवत सिद्धेश्वराची ही भूमी बोलली जाते तर त्याचा काहीतरी उद्धार होईल हे सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं इथं सांगितलेलं आहे, काहीतरी करा म्हणून पूर्ण आव्हान केलेलं आहे. पण सर आता आपल्या एवढं तुम्ही प्रशासनाचं बोललात तर तुमच्या छंदाकडे येऊयात. तुमचे सर छंद काय आहेत? कविता वगैरे करायला आवडतात, गाणे, दुसरा काय छंद आहे गाण्या व्यतिरिक्त? गाण्याव्यतिरिक्त मला छंद कुठला नाही. गाण्याच माझं सर्वस्व आहे. गाणं फक्त म्हणजे गुणगुणायचं, ऐकायचं. इवन तो नाटक मला आवडतं, नाटक बनायचं आवडतं. तर नाटक देखील सरांना आवडतं, बोललेले आहेत. गायक गाण्याचं तर खूप छंद आहे. तर नाटकात सर कोणते कलाकार आवडतात? नाटकामध्ये काय अभिनय म्हणजे काय आवडतं? पिक्चर वगैरे पण बघत असाल सर, म्हणजे नाटक पण आहे आणि पिक्चर इंडस्ट्री पण आहे, तर त्याच्यामध्ये काय आवडतं आणि काय मेन तुम्हाला म्हणजे घेण्यासारखं काय आहे? सध्या कसं आहे, प्रशांत दामले, भरत जाधव हे चांगले उत्तम नट आहेत आणि इवन तो आपल्या ह्याच्या पण म्हणजे सिरियलमध्ये पण चांगल्या नवीन नटी वगैरे आले, त्यांच्यापासून काहीतरी बोध घ्यायला पाहिजे. तर सरांनी सांगितलं की बोध घ्यायला पाहिजे. नवनवीन आता नवीन नटे आलेले आहेत, ते आहेत, सर्व नट आहेत, पण पहिल्याचे जे नट होते त्यांची सर या आजकालच्या पिढीला येत नाही. त्यांनी म्हणले प्रशांत दामले आहेत, अशोक सराफ आहेत, असे अनेक जे भरत जाधव आहेत, असे अनेक नट आहेत की महेश मांजरेकर, असे जे एकदम असे टॅलेंटेड आहेत की त्यांनी काही नसताना, ही फिल्म सिटी काही नसताना त्याच्यामध्ये त्यांनी कारकीर्द केलेली आहे आणि ते आज मोठे नायक असे बनलेले आहेत, तसे ते कलाकार आहेत. तर तशा प्रकारे आजकालच्या फिल्मसृष्टीने ते घेऊन आजकालची फिल्मसृष्टी ही चांगली ठेवली पाहिजे, हा सरांचा एक बोध आहे. तर जाता जाता सर एक गाणं, अजून एक गाणं तुम्ही म्हणून दाखवावं. हो तुम आँखों में तुम बोलो तुम्हें कैसे चाहूं, पूजा करूं सजदा करूं जैसे कहो वैसे चाहूं, जानू ओ मेरी जानू जाने जाना जानू. तर दिल में हो तुम आँखों में तुम हे गाणं नवीन आजकालच्या यंग पिढीसाठी त्यांनी गायलेलं आहे आणि आवाज खूप सुंदर पद्धतीनं सादरीकरण केलं, त्यासाठी सरांचे खूप आभारी आहे. आणि तसेच आमच्या पॉडकास्टला तुम्ही एवढा प्रतिसाद देताय जनता, तसेच आमचा पॉडकास्ट बघत राहावा, नेव्ही प्रजासेवा चॅनल बघत राहावा. आणि तसेच आज यांचा मुलाखत होती आणि या मुलाखतीतून आपल्याला एवढं समजलं की एवढ्या मोठ्या ज्या प्रशासकीय कार्यात त्यांनी कार्यरत होते, तसेच कार्यरत असून त्यांनी छंद आणि आपल्या कला जोपासल्या आहेत आणि त्याचा मोठ्या प्रमाणात त्यांनी असं पुढं आले आहेत आणि इथपर्यंत आले तरी त्यांना जनतेविषयी आणि आपल्या कार्याविषयी आणि सिंगिंग या क्षेत्राविषयी खूप अभिमान आहे आणि आदर्श आहे असं दिसतं. आणि तसेच तुम्ही पाहत राहा प्रजासेवा चॅनल. आणि जाता जाता काय म्हणाल सर? सध्या सोलापूर चॅनल जोरात चालू आहे, तर त्यांच्या ज्या वर्धापन दिन आहे त्यांना लाख शुभेच्छा. धन्यवाद सर. आपल्या वर्धापन दिनासाठी प्रजासेवा न्यूज चॅनलच्या सरांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि तसेच असेच तुमचे आशीर्वाद सर आमच्या चॅनलला असू द्या आणि असेच आमचं चॅनल पुढे जाऊ द्या, त्यासाठी सरांचे खूप आभारी आहेत. आम्हाला त्यांनी मोलाचा वेळ दिला. आणि तुम्ही पाहत राहा प्रजासेवा न्यूज चॅनल. धन्यवाद.